एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पारंपरिक वाद्याचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते। किसन जाधव इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या बहारदार लेझिम सराव ताफ्याचा भव्य शुभारंभ। डीजे डॉल्बीला फाटा देत लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाने दिला पारंपरिक वाद्याला प्राधान्य। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 22 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे। नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू असून शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक निमित्त सोलापूर शहरात विविध मंडळाच्या वतीनं लेझिमच्या सरावाला वेग आला आहे। दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने मंडळाने यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना मंडळाने प्राधान्य दिलं आहे। दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्ताने फटाक्याच्या आतिषबाजीत संबळ आणि ढोल ताशांच्या निनादात भव्य लेझिम सराव ताफ्यांचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, अनिल दादा जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, राजूदादा याराना, बबलू गायकवाड, नितेश गायकवाड, तुषार शिवाजी गायकवाड, सचिन विलास जाधव ओढगीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, आदित्य अनंतकर जाधव, सागर कांबळे, अमोल लकडे, सचिन पिसे, शिवा बनगर, माऊली झरक, प्रेम नागेश गायकवाड, अमोल जगताप, आदित्य जाधव, करण जाधव, कार्तिक जाधव, भुताळे कोळेकर, सोमनाथ कोळेकर, रामभाऊ पल्ली मिस्त्री, उत्कृष्ट गायकवाड, तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते। इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदाचं लेझिम सरावाचं आज प्रथम दिवस, त्यानिमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली। दरवर्षी नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये तमाम महाराष्ट्र नव्हे तर तमाम देशभर संपन्न होतं। आई तुळजाभवानीच्या कृपेने सर्व नवरात्र उत्सवाचे 9 दिवस चांगल्या प्रकारे भक्तिमय आणि सांप्रदायिक पद्धतीने आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो। आमच्या इच्छा भगवंताच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे पिताश्री लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार गेल्या 2005 साली पहिल्यांदाच या देवीची प्रतिष्ठापना, या मंडळाची प्रतिष्ठापना या गावामध्ये करण्यात आलं। त्याच्यानंतर सातत्यानं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 तरुणांचा लेझिमचा ताफा 2005 ते 2010 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दरवर्षी नियमितपणे ही लेझिमचा ताफा आपल्या इच्छा भगवंत मंडळाचा सुरू होता। परंतु 2010 साली माननीय सुप्रीम कोर्टाने आवाजाचं डेसिबल मर्यादा घालून दिल्या कारणानं 2010 सालापासून म्हणजे 1,500-2,000 लेझिम पथकातील सर्व खेळाडूंना त्यात सहभागी करता येऊ शकत नव्हतं। कारण इच्छा भगवंता लेझिम तसेच असा लेझिम संघ त्यावेळेस इच्छा भगवंताच्या संस्थेचा आणि नवरात्र महोत्सव मंडळाचा साजरा केला जात होता। तमाम सोलापूर शहर जिल्ह्याचं आवर्जून एक आकर्षण म्हणून त्या लेझिम मंडळाकडे बघितलं जात होतं। त्याच्यानंतर 2010 ते आज 2025चा कालावधी सुरू आहे। आत्ताच माननीय पोलीस आयुक्त असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं महापालिकेचे आयुक्त असतील, या तिघांनीही गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये सर्व सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की बाबा डॉल्बीचा डीजे बंद करून आपण पारंपरिक वाद्यानुसार आपण आपल्या मिरवणुका संपन्न कराव्यात, असं आवाहन त्या तिन्ही प्रशासनाच्या प्रमुखाच्या वतीनं सोलापूर शहरवासियांना करण्यात आलं।